हॅलो गाईज, तर आज मम्मी आमच्या मागे लागलेली कारण आम्ही चाललो होतो गावात बिर्याणीचं सामान आणायला. तर सिद्धी गेली चिकन आणायला आणि आम्ही दोघे आलो गावात. मग पप्पांकडून पैसे घेतले आणि आम्ही आलो किराणाच्या दुकानात बिर्याणीचं सामान न्यायला. बिर्याणीचं सामान घेतलं आणि घरी आलो. तर गाईज, मी आज तुम्हाला बिर्याणीची माझी रेसिपी शेअर करत आहे. तर सगळ्यात पहिलं कुकरमध्ये तांदूळ टाकून त्यात पाणी, तेल आणि मीठ टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या. नंतर एका बाउलमध्ये चिकन काढून ते स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं. तर गाईज, हे आपलं 1 किलो चिकन आहे आणि ह्या 1 किलो चिकनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोथिंबीरची पेस्ट करून टाकायची. नंतर पावशेर दही टाकायचं आणि नंतर हे सवयीचे 2 पॅकेट मसाले टाकायचे. ह्या मसाल्यामध्ये सगळं काही आहे त्यामुळे दुसरे काही टाकण्याची गरज नाही आणि आपलं चिकन 2 तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत 4-5 कांदे कापून घ्यायचे उभे आणि ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. नंतर कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपलं मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आणि ते जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत पाणी टाकून शिजवत राहायचं. तोपर्यंत आपला शिजलेला भात गार करून घ्यायचा. आपलं चिकन इकडे शिजलेलं आहे आणि आता या चिकनमध्ये राईस टाकून घ्यायचा शिजलेला आणि त्यामध्ये फूड कलर टाकायचा. मी येल्लो टाकत आहे, तुम्ही कोणतं पण टाकू शकता. नंतर बिर्याणीला दम देण्यासाठी एका गॅसवर कोळसा चांगला तापून घ्यायचा आणि तो एका वाटीत काढून तो भातामध्ये ठेवायचा आणि त्यावर बटर किंवा तूप टाकायचं आणि ते एकदम पॅक झाकून ठेवायचं 15 मिनटं. तर गाईज, आपली बिर्याणी रेडी आहे आणि ही मिक्स करून खायला घ्यायची. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.